विरार पश्चिम येथील वसई विरार महानगरपालिकेच्या बोळिंज रुग्णालयातील धक्कादायक आणि संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेल्या या शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेपेक्षा निष्काळजीपणा, अनागोंदी आणि भोंगळ कारभार अधिकच बोकाळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि गटनेते अशोक शेळके यांनी बोळिंज रुग्णालयाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. माता आणि बालकांच्या पोषणासाठी शासनाकडून देण्यात येणारे प्रोटीनचे डबे रुग्णालयाच्या आवारात अक्षरशः फेकून दिलेल्या अवस्थेत आढळले. गरीब माता आणि कुपोषणाशी झुंज देणाऱ्या बालकांसाठी असलेले पोषण साहित्य कचऱ्यासारखे टाकून दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. इतकेच नव्हे तर मुदतबाह्य झालेल्या मलमाच्या ट्यूब्सही कचऱ्यात फेकण्यात आल्याचे निदर्शनास आले. आरोग्य सेवेच्या नावाखाली सुरू असलेल्या या गंभीर निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची टीका होत आहे. रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील महिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयाचा आधार घेत असताना त्यांच्याकडून पैशांची उकळपट्टी होत असल्याचा आरोप समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान रुग्णालयाच्या इमारतीचीही अत्यंत दयनीय अवस्था समोर आली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून छतांमधून पाणी टपकत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. लाखो रुपयांची वैद्यकीय उपकरणे धूळ खात पडून असल्याचेही उघड झाले. उपचारासाठी वापरवायची उपकरणे निष्क्रिय अवस्थेत पडून असताना रुग्ण मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात बेड, खुर्च्या आणि बेडशीट उपलब्ध असूनही ते रुग्णांना दिले जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केला. उलट रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घरून चादरी व कपडे आणण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे शासन सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या घोषणा करत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची होणारी ही परवड प्रशासनाच्या दाव्यांना काळिंबा फासणारी ठरत आहे. गरिबांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित अधिकारी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि विरोधकांकडून होत आहे.